हॅलो, नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज गुरुवार, तर मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार. आज माझा उपवास. तर पहिले माझं काम म्हणजे गुरुवारी ते असतं म्हणजे हळदीचं लेपन. तर पूजा मांडण्याची तयारी पण मी सगळी पूजाची तयारी करून ठेवलेली होती. आणि पहिले पूजा मांडण्यापूर्वी मी उंबऱ्याला छान असं हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन केल्याने ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. तर पूजा मांडण्यापूर्वी हळदीचं छान असं लेपन केलं. त्यानंतर पूजा मांडणी आज मी तर देव्हाऱ्याच्या शेजारी करते. तर प्रत्येक वेळेस देव्हाऱ्याच्या समोर करत असते. तर आज ना माझं आज उद्यापन आहे. तर उद्यापनाचे बरेचसे प्रश्न प्रत्येक ताईंना पडलेले आहे. तर कारण पुढच्या गुरुवारी अमावस्या येते, तर बुधवारी लागते. तर प्रत्येक ताईंना प्रश्न होता की आज ह्या गुरुवारी करायचं की पुढच्या गुरुवारी करायचं. तर काही पुढच्या गुरुवारीही चालतील आणि ह्या गुरुवारी चालतील. तर ज्यांना ना ह्या गुरुवारी करायचं तेही करू शकतात आणि ज्यांना पुढच्या गुरुवारी करायचं असेल ते पुढच्या गुरुवारीही करू शकतात. तर आज माझं उद्यापन. तर छान असे माझे गुरुवारचे खूप छान उपवास म्हणजे पूजा मांडणी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितलं तर खूप छान वाटतं. तर गुरुवारी मार्गशीर्ष महिना आला आणि तुम्हाला सांगितले मार्गशीर्ष महिना हा माझ्यासाठी खूप खास आहे. तर चला आज मस्तपैकी ना हे वस्त्र आहे ना, तर मम्मी आता यात्रेला गेली होती ना, तिकडून मम्मीने आणले. तर छान मस्त आता मी छान पूजा मांडणी करते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. तर माझी पूजा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर साक्षात महालक्ष्मी अवतरली आमच्या घरामध्ये वाटते ना. तर खरंच खूप प्रसन्न वातावरण झालं होतं जेव्हा पूजा मांडणी झाली. तर खूप छान माझी पूजा मांडणी झाली होती. मनाला एक आनंदच झाला होता. एवढी सुंदर आणि स्वामींची ही छान अशी मी ना स्थापना केली आहे. तर बरेच त्यांच्या कमेंट होते की खूप छान आहे स्वामींचं वटवृक्ष. तर खूप छान आहे. घरामध्ये आले ना खूप छान वाटते. तर माझी पूजा मांडणी झाल्यानंतर मी स्वयंपाकालाही लागली. तर मस्त आज काय मेनू आहे तर आज देवीच्या नैवेद्यासाठी मस्त मेथीची भाजी. तर मेथीची भाजी ही नैवेद्यासाठी देवीलाही प्रिय असते. आणि मस्त आज पुरणपोळी करायची होती. तर मेथीची भाजी पुरणपोळीचं नैवेद्य. तर आता मी स्वयंपाक करून घेते. त्यानंतर उद्यापन कसं करायचं काय करायचं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर मेथीची भाजीही टाकली, भातही टाकला आणि ना पुरणपोळीसाठी डाळही शिजण्यासाठी टाकली. तर तोपर्यंत म्हटलं चला आपण रांगोळी काढून घेऊ. तर देवासमोर रांगोळी काढलीच होती, पण माझ्याकडे एक ना महालक्ष्मी देवीचा छाप आहे तो विसरली होती. तो म्हटले चला रांगोळी काढून घेऊ, बाहेर ओट्यावरतीही रांगोळी काढू. तर मला रांगोळी काढणं तर खूपच जास्त आवडतं. तर चला माझ्या रांगोळी काढणं तुम्हाला कसं वाटतंय.
तर मस्त अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आता आहे ना माझं सार झालेला होता, मेथीची भाजी झाली होती, भात झालेला होता आणि पुरणपोळीचं पुरणाची तयारी आईंनी करून दिली होती. तर छान अशी मी पुरणपोळ्या केल्या. तर मला ही पुरणपोळ्या जमता का बघा व्हिडिओमध्ये. तर कशा जमता एक कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता माझी स्वयंपाक वगैरे झालाय. तर आता 6 वाजले. तर आता देवीची कहाणी वाचते. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार. तर बऱ्याच ताईंना ना प्रश्न पडलेला होता की उद्यापन आज करायचं की पुढच्या गुरुवारी, कारण पुढच्या गुरुवारी ना अमावस्या आहे. तर गुरुजींना विचारलं तर ते बोले ही आहे गुरुवारी चालेल, पुढच्याही चालेल. तर माझा आहे ना चौथा गुरुवार आहे ना, आज उपवासाचा आहे. तर म्हटलं जाऊ दे चौथ्या दिवशी ना पण उद्यापन केलेलं चालतं. तर चौथा गुरुवार, तर चौथ्या गुरुवारी माझं उद्यापन मी ना करून घेतेय. तर पुढच्या गुरुवारी तुम्ही ना अमावस्या संपायच्या आत केलं तरी चालेल. तर ज्यांचं कोणी राहिलं ते पुढच्या गुरुवारी करू शकतात. तर चला आता आहे ना माझं स्वयंपाक वगैरे झालाय आणि आता कहाणी वाचते. तर सकाळी देवीची पूजा मांडणी केली आहे. तर तुम्हाला कशी वाटलीये कमेंट मध्ये नक्की सांगा. हा आमची साई विचारते हा तुम्हाला. आता आमची साई जेजी बाप्पा करणार आहे ना, लॉलीपॉप खाऊन झाल्यावर करणार आहे ना. जा जेजी बाप्पा करून ये बरं, जे माझ्याकडे. व्हेरी गुड. तिचं डोकं टेकून पाय पड, जाय पुढं एवढं राखून जेजी बाप्पाने. श्री स्वामी समर्थांच्या असं शिकवलं. येत नाही बघ आमच्या साईला, येत नाही. तर चला आता मी ना 6 वाजले, देवीची कहाणी वाचते. आणि उद्यापन कसं करायचं काय करायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच. तर बघत राहा व्हिडिओ. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेश नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम तिकलू दरे देही दया नमः. ओम धनाद्याय नमस्तुते धनितेचे भवंतो तस्पदे धनाद्यायी संपदा. मन लावून ऐकवी ध्यानात घ्यावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगाची अरिष्टाची मोहिनी. श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रेश्वर. तो दयाळू शूर आणि प्रतिदक्ष होता. देव ब्राह्मणांना साधू संतांना विश्वपुरीचा तथा आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचे नाव होते सुरच चंद्रिका होते. त्याचे नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील वर्षी ती एक वैश्याची पत्नी होती. तिचे नवऱ्याशी भांडणात वैतागली. रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथे तिला दिसली सुहासनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने ते पाहिले. त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केले. दुःख विसरली. दारिद्र्य गेली.
परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली, कालांतराने ती मरण पावली, पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रियांचा जन्म पुन्हा मिळाला, एक भाग्य उतरलं, भद्रशवा राजाशी तिला विवाहात आला, ऐश्वर्यात लोळ लागली, गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, तवऱ्या ताटाने फुगली, दास दासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आली. तर सायंकाळचा वेळ झालेलाच होता, माझी कहाणीचं वाचन झालं. त्यानंतर म्हटलं चला बायकांना सांगून येऊ, तर प्रत्येकाला मी उद्यापनासाठी सांगून आले. आणि आता उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन करणं काही जास्त अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. तर आपण जे कहाणीचं पुस्तक वाचतो ना, ते मार्केटमध्ये पण आपल्याला भेटतं. तर आपण आहे ना, म्हणजे आपल्यानुसार आपण जे देऊ ना ते उद्यापन, तर तुम्ही हळदी कुंकू तुमच्या मनानुसार काही देऊ शकतात, पण आपण कहाणीचं पुस्तक असतं ना ते द्यावंच लागतं. तर ते कहाणीचं पुस्तक, फळ, आपले फूल असे ना, आपण सुवासिनी बाईंना बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं, नंतर त्यांच्या ओटीमध्ये पुस्तक, फळ, फूल आणि थोडंसं धान्य असं द्यायचं असतं, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. तर असंच असतं. तर जास्त काही अवघड नाही आहे, तर एकदम सोपं साधं असं महालक्ष्मी देवीचं आहे ना उद्यापन आहे. तर माझं पण छान असं पार पडलं. तर उद्यापनासाठी किती बायका बोलवायच्या, तर असं काही नाही. तर मी ना 7 पुस्तकं आणले होते, 7 बायकांना बोलवलं. तर आपल्याला जेवढ्या बायका भेटतील, तर 7, 9, 12 कितीही, तर तुमच्या जवळपासच्या ज्या बायकांना बोलवलं तरी चालेल, तर जेवढं असेल तेवढ्या. तर मी न बोलवलं तर माझ्या 7 बायका, एक कुमारिका असं झालेलं होतं, देवीचं वाण. तर माझ्या साईला पण मी वाण दिलं, म्हणजे आता पुस्तक वगैरे देणं याला ही आपण वाण देणं असंही म्हणतो. तर छान अशी माझी पूजा मांडणी झाली आणि सगळ्यांना खूप जास्त आवडली माझी पूजा. तर प्रत्येकजण येत होतं ना, तर प्रत्येकजण देवीचं दर्शन घ्यायचं आणि छान असे ना छान केलं अशी पूजा मला सांगायची की खूप छान मांडली पूजा. तर तुम्हाला पण कशी वाटली?
हळदीचा कार्यक्रम आणि आतमध्ये चालू होतं स्वयंपाकाची तयारी आणि सेज बाबाचं जेवण चालू होतं कारण थोडंसं लेटच झालं होतं आणि मेहंदीचे डेकोरेशन वाले आले होते तर सेटअप करत होते त्यांचंही काम चालू होतं तर खूप छान आमचा मेहंदीचा कार्यक्रम आज होणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला कसं होतं डेकोरेशन भाजीवाल्या मावशी मावशीबाई तुम्हाला घ्यायचे का कांदे घ्यायचे का कांदे कांद्यामध्ये जास्त भाव आहे कांदे विकती कांदे तर तुम्हाला आवाज येतोय तर घरामध्ये ना माझेच ब्लॉग बघत असतात माझे व्हिडिओ बघत असतात तेच चालू असतात त्यामुळे त्याचा आवाज आहे तर माझ्या बायका पण आता आहे ना पूर्ण झालं तर 7 बायकांचं आता आम्ही जेवण वगैरे करू तर कसं झालं माझं महालक्ष्मीचं उद्यापन तर खूप छान म्हणजे मला पण खूप छान वाटलं तर माझी देवीची मांडणी खूप छान झाली होती तर साक्षात माझी घरामध्ये महालक्ष्मीच आली आहे जणू असं मला वाटत होतं तर चला प्रत्येक कशा आशीर्वादही भेटले आज मला नवरीची आत्या आलेली आहे ना तर नवरीची आत्या मस्त नवरी आहे चहा पाहिजे आत्या हो आत्या नवरीला काम आहे ना मी चहा पेत तर मामीनं सगळ्यांना बोलवलं होतं ना तर सगळ्या काही बायका येऊन गेल्या तर ह्या सगळ्या काही माझ्या जाऊबाईच आहेत ज्यांना मी बोलवलं ना काही सासूबाई काही जाऊबाई तर सगळ्या म्हणजे सगळे जवळच राहतात आमची फॅमिली तर तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओमध्ये इकडचीही माझी फॅमिली बघायला भेटली आहे तर चला आता म्हटले आता जेवण करायचं होतं उपवासही सोडायचा होता तर फक्त माझं तळण बाकी होतं कारण जेवायच्या वेळेस मस्त गरमागरम भजी करू या असं म्हटले कारण स्वयंपाक माझा लवकर झालेला होता तर म्हटले बायका येतील स्वयंपाक कधी करू त्यामुळे मी उद्यापनाच्या आदुकीनं म्हणजे बायकांना बोलवण्याच्या पूर्वी सर्वात पहिली मी स्वयंपाक करून घेतला त्यानंतर उद्यापनाला सुरुवात केली आणि फक्त तळण बाकी ठेवलं तर मला पण येणार शेजारचे म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या घरी पण मला पण बोलवलं होतं तर म्हटले चला तिथेही जाऊन येऊ तर माझे गरमागरम भजी वगैरे तळून झालं देवाला नैवेद्य दाखवला आणि मीही त्यांच्या घरी ना म्हणजे पुस्तक घेण्यासाठी गेली तर तर चला आता आम्ही जेवण करतो उपवास सोडतो आणि माझ्या साईचं खूप पोटभर जेवण झालंय पहिल्यांदा तुमची सई कशी करते एवढी सई तर चला आता आम्ही सगळे जेवण करायला बसलोय आता जेवण करते पुन्हा भेटते तोपर्यंत बाय